आपण आतापर्यंत एवढा अभ्यास केला, म्हणजे आपण जवळपास 5वी पासून आपल्याला सायन्स आहे, पण तुम्हाला नक्की सायन्स वगैरे आपण जे अभ्यास करतो ते आपण नक्की का करतो हे तुम्हाला माहिती आहे का? की ठीक आहे आपण वाचतोय, मस्तपैकी पेपर लिहितोय, सगळं ठीक आहे चाललंय, पण ते नक्की का करतोय? याच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर आजच्या आपल्याला लेक्चरमध्ये हेच बघायचंय की नक्की हे जे सायन्स म्हणजे बायोलॉजी, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण बघतो ते नक्की का करतोय, याच्या पाठीमागचं कारण काय हे आजच्या आपल्याला लेक्चरमध्ये बघायचंय. नमस्कार, मी सोना मॅम, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आता आपण पहिल्यापासून बघतो बघा, 5वी पासून जवळपास सायन्स सुरू झालेला आहे. पण हे सायन्स आपण का शिकतोय? का तर आपल्याला माहिती पाहिजेत ना की आपले हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कुठले आहेत, नॉन लिव्हिंग कोणते आहेत, आपल्याला कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत, कुठल्या गोष्टी कुठून आल्यात, त्याच्यानंतर मला सांगा की रिप्रोडक्शन कसं होतं, की नक्की जगात चाललंय काय, हे सगळं बघण्यासाठी आपण ह्या सगळ्याचा स्टडी करत असतो. ओके, तर आता पहिल्यांदा आपण बघू की सायन्सला म्हणजेच नक्की सायन्स हे काय आहे. सायन्स, आता सायन्स म्हणजे काय, तर सायन्स म्हणजे आपण एका सिस्टमॅटिक पद्धतीने केलेला अभ्यास, म्हणजे काही लॉज नुसार की नक्की हे म्हणजे हे असंच असतं, ह्यानुसार केलेला अभ्यास, ह्या गोष्टीला आपण काय बोलतो, सायन्स बोलतो. म्हणजेच काय की आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करतो, बऱ्याच लॉज नुसार, रूल्स नुसार करतो. फिजिक्सचा करतो, केमिस्ट्रीचा करतो, बायोलॉजीचा करतो. ह्या सगळ्या काय आहेत, ब्रँच आहेत. कोणाच्या? सायन्सच्या. अशा बऱ्याच ब्रँच आहेत, पण या बेसिक आहेत की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर ह्या नक्की सायन्सची डेफिनेशन काय? द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड and natural laws and rules is called as science. म्हणजेच आपण काय म्हणले, सायन्स ही एक सिस्टमॅटिक पद्धतीने केलेली स्टडी आहे. कोणाची? ह्या फिजिकल वर्ल्डची. त्याच्यानंतर कशा पद्धतीने जे नॅचरल लॉज, जे काय लॉज आहेत किंवा रूल्स आहेत, त्या रूल्स नुसार काय केलेली एक आहे स्टडी आहे, ह्यालाच आपण काय बोलतोय, सायन्स असं बोलतोय. आता या सायन्सच्या 3 ब्रांच पडतात. पहिली पडते फिजिक्स, दुसरी पडते केमिस्ट्री आणि तिसरी पडते आपली बायोलॉजी. आता आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री तर तुम्हाला आता आहेच, पण आता आपण काय बघूया, बायोलॉजी. आता आपल्याला काय बघायचंय, बायोलॉजी. आता बायोलॉजी म्हणजेच काय, बायो आणि लोगोस. बायो म्हणजे काय, तर जीव, आणि लोगोस म्हणजे काय, अध्ययन. म्हणजे एखाद्या जीवाचा अभ्यास करणे, त्याच गोष्टीला आपण काय बोलतोय, बायोलॉजी असं म्हणतोय. म्हणजेच काय, तुम्हाला डेफिनेशन येणार जर का तुम्हाला कोणी विचारलं की बायोलॉजी म्हणजे काय, तर बायोलॉजी इज द, ही एक ब्रांच आहे, पण कोणाची आहे मी तुम्हाला मगाशी सांगितली. बायोलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with, कोणासोबत डील्स करते, तर लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. म्हणजे बायोलॉजी मध्ये कोणाचं आपण स्टडी करतो, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या लाईफ विषयी काय करतो आपण, स्टडी करतो. म्हणजे जीवांविषयी काय करतो आपण, अभ्यास करतो. ह्यालाच आपण काय बोलतोय, बायोलॉजी बोलतोय. आता बायोलॉजीचे फादर कोण आहेत, तर बायोलॉजीचे फादर आहेत आपले अरिस्टॉटल. अरिस्टॉटल हे काय आहेत, आपले फादर ऑफ बायोलॉजी. आता बायोलॉजी मध्ये 3 पार्ट पडतात. पहिल्यांदा पडतो बॉटनी, दुसरा पडतो आपला झूलॉजी आणि तिसरा पडतो आपला मायक्रोबायोलॉजी. आता आपल्याला बघायचं
बॉटनी म्हणजे काय, झूलॉजी म्हणजे काय आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय. आता बॉटनी म्हणजे काय, बॉटनी ही ब्रँच आहे, कोणाची आहे तर बायोलॉजीची. म्हणजेच काय म्हणणार आपण, बॉटनी इज द ब्रँच ऑफ biology which deals with plants and is called as botany. त्याच्यानंतर झूलॉजी म्हणजे काय, झूलॉजी is the branch of biology which deals with animals is called zoology. अशा प्रकारे काय बघितलं आपण, बायोलॉजी सायन्स म्हणजे काय, सायन्स नंतर बायोलॉजी म्हणजे काय, बायोलॉजी नंतर बॉटनी म्हणजे काय, त्याच्यानंतर झूलॉजी म्हणजे काय. हे काय आपलं आहे बेसिक आहे की नक्की तुम्हाला जर का कधी कोणी क्वेश्चन विचारला की नक्की बायोलॉजी म्हणजे काय, सायन्स म्हणजे काय, तर ह्यासाठी आपण एकदम बेसिक कॉन्सेप्ट बघितलेले आहे. तर आपण असेच बरेच म्हणजे 11चे, त्याच्यानंतर HSC चे, त्याच्यानंतर नीटसाठी, MHT CET साठी आपण बरेच लेक्चर घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला असेच आपले नवनवीन लेक्चर्स बघायचे असतील तर आत्ताच आपल्या कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.